भुदरगड तालुक्यातील कूर कालव्याच्या अस्तरीकरणावर तब्बल 17 कोटी रुपये खर्च झालेत, पण तरीही शेतकऱ्यांच्या नशिबी वारंवार नुकसानीची परिस्थिती येते। रविवारी मध्यरात्री दारवाड इथं कूर कालवा ओव्हरफ्लो झाला आणि सुमारे 60 एकर क्षेत्रातील पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। काही महिन्यांपूर्वीच कोट्यावधी रुपये खर्चून कालव्याचं अस्तरीकरण करण्यात आलंय, तरीही 3 फुटाच्या कालव्यातून बेसुमार पाणी सोडलं जात असल्यानं हे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरतं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं। जलसंपदा विभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या बेपर्वाईबद्दल शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे। भुदरगड तालुक्यातील मुधाळ ते मिंचे खुर्द दरम्यानचा 17 किलोमीटर अंतर असणारा दूधगंगा उजवा कालवा रविवारी रात्री दारवाड परिसरात ओव्हरफ्लो झाला। त्यामुळे सुमारे 60 एकरातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। मशागत करून पेरणीसाठी तयार केलेल्या आणि पेरणी केलेल्या शेतामध्ये अचानक पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। मुधाळ ते मिंचे खुर्द या पट्ट्यावरील कूर कालवा शेतकऱ्यांसाठी विकासाचा नव्हे तर त्रासाचा आणि धोक्याचा ठरतोय। ओव्हरफ्लो झालेल्या कालव्याचं पाणी दारवाड ते पाचवडे दरम्यानच्या रस्त्यावरून वाहत होतं, तर अनेक शेतांचं तळं झालं होतं। कालवा फुटण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडलेत। असं असूनही पाटबंधारे विभाग आणि ठेकेदाराला शहाणपण येत नाही। कोट्यावधी रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचतं आणि पिकं नष्ट होतात। त्यामुळे कूर कालवा केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी आहे का, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत। पाटबंधारे विभागानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, दोषी अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे।